तर एका बाजूला ही राजकीय सगळी कुरघोडी सुरू असताना, हेवेदावे सुरू असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप वगळता कुणाशीही युती होऊ शकते। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं आपली भूमिका जाहीर केली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी याबद्दलची माहिती दिली आहे। युतीसाठी अजित पवार यांच्या पक्षाचाही पर्याय खुला असणार आहे। युतीबद्दलचे सगळे अधिकार स्थानिक पातळीवरच्या नेत्यांवर सोपवण्यात आलेले आहेत। महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र येण्याची फारशी उत्सुक नसल्याची सूत्रांची माहिती आहे। अजून महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र येण्याबद्दल कुठली चर्चा झालेली नाहीये। त्यामुळे आता प्रत्येक जण आपापल्या मार्गाने एकला चलोरीच्या भूमिकेत दिसतोय का असंही दिसतंय। पण त्याचबरोबर एकला चलोरीची एका बाजूला भूमिका आणि दुसऱ्या बाजूला नवे मित्र शोधण्याची सुद्धा भूमिका दिसतेय का, हा यातला प्रश्न आहे। तिकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसेला सोबत घेण्याच्यासाठी आग्रही दिसतेय। इकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष अजित पवार यांच्या सोबत ही निवडणुका लढण्याच्या बद्दलची तयारी करताना दिसते। त्यामुळे एका बाजूला विलीनीकरणाची चर्चा सुरू असताना आता राजकीय पक्ष नव्या मित्रांच्या शोधात आहेत का, हे सुद्धा पाहावं लागेल। गेली 26 वर्ष पक्षाची हीच लाईन आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक नेते ठरवतात की नेमकं काय करायचं। पक्ष ठरवेल अजित पवारांसोबत जायचं का, पाऊस आल्यावर ठरवू नेमकं छत्री घ्यायचं की रेनकोट, आताच काय सांगणार असं म्हणत आता अजित पवार यांच्यासोबत जाण्याच्या संदर्भातला निर्णय राष्ट्रवादीच्या नेतृत्वानं कार्यकर्त्यांवर ढकलून दिलाय, असाही याचा एक राजकीय अर्थ काढला जाऊ शकतो। महापालिका निवडणूक आहेत ना, भाजप सोडून आपला पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष हा भाजप सोडून कुठल्याही पक्षासोबत युती करायला तयार आहे। स्थानिक नेते तिथला निर्णय घेतील असं काही चर्चा झाली आहे तुमच्यात? कारण अशी नाही आहे, आमची लाईन नेहमीच असते। किती वर्ष 26 वर्ष हीच लाईन आहे की स्थानिक नेते ठरवतील, मग काँग्रेस बरोबर तेव्हा जायचं नाही जायचं सगळं स्थानिक नेते ठरवतात। नेहमी हेच कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे। कार्यकर्त्यांना हीच तर पवार साहेबांची ताकद आहे ना, सत्तेचं विकेंद्रीकरण। सत्ता साहेबांकडे एकट्याकडे कधीच राहिली नाही, त्याचं विकेंद्रीकरण झालं। तुम्हाला अधिकार देतोय, तुम्ही निर्णय घ्या आणि सक्षम व्हा आणि ताकद देतो आम्ही। एखाद्या पालिकेत दादांसोबत जायची वेळ आली तर मग तुम्ही तयार असणार का सगळं? आता बघा, आता पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार का छत्री, यातून मी निर्णय घेतलेला आहे। तेव्हा होईल तेव्हा कळेल। तर अजित पवार यांच्यासोबत थेटपणे युती करण्याच्या संदर्भातला निर्णय अजून झालेला नाहीये, तो नाकारला सुद्धा नाहीये। पण स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते जर तो घेणार असतील तर त्याला सुद्धा नाहीये। तर अशा प्रकारे आता दोन राष्ट्रवादी काँग्रेसची जी एकमेकांविरोधातली आक्रमक भूमिका होती ती आता किती मवाळ झाली आहे हे यातून आपल्याला स्पष्ट होत आहे। बातमी आहे राजकीय वर्तुळातून। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजप वगळता कुणाशीही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची युती होऊ शकते, अशी माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे। युतीसाठी अजित पवार यांच्या पक्षाचाही पर्याय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाठी खुला राहणार असल्याचंही कळत आहे। युतीबाबतचे सर्व अधिकार स्थानिक पातळीवरच्या नेत्यांवर सोपवले जाणार आहेत। महाविकास आघाडीमधील घटक पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकत्र येण्यास फारसे इच्छुक नसल्याचं सूत्रांकडून कळत आहे। त्यामुळे हा निर्णय पवारांकडून घेण्यात आलेला आहे, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। तर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्थानिक नेते ठरवतात। गेली 26 वर्ष पक्षाची हीच लाईन आहे। त्यामुळे पाऊस आल्यावर ठरवू नेमकं छत्री घ्यायचं की रेनकोट, अशी प्रतिक्रिया युतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली आहे। महापालिका निवडणूक आहेत ना, भाजप सोडून आपला पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष हा भाजप सोडून कुठल्याही पक्षासोबत युती करायला तयार आहे। स्थानिक नेते तिथला निर्णय घेतील असं काही चर्चा झाली आहे तुमच्यात? कारण अशी नाही आहे, आमची लाईन नेहमीच असते। किती वर्ष 26 वर्ष हीच लाईन आहे की स्थानिक नेते ठरवतील, मग काँग्रेस बरोबर तेव्हा जायचं नाही जायचं
हे सगळं स्थानिक नेते ठरवतात नेहमी. हेच कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे. कार्यकर्त्यांना हीच तर पवार साहेबांची ताकद आहे ना. सत्तेचं विकेंद्रीकरण. सत्ता साहेबांकडे एकट्याकडे कधीच राहिली नाही. त्याचं विकेंद्रीकरण झालं. तुम्हाला अधिकार देतोय, तुम्ही निर्णय घ्या आणि सक्षम व्हा आणि ताकद देतो आम्ही. एखाद्या पालिकेत दादांसोबत जायची वेळ आली तर मग तुम्ही तयार असणार का सगळं? आता बघा, आता पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार का छत्री, यातून मी निर्णय घेतलेला नाही. तेव्हा होईल तेव्हा कळेल. तर आपण बघितलेलं आहे कशा पद्धतीनं सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलंय. त्यामुळं नेमकं काय करणार सुप्रिया सुळे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच त्या मात्र टाळाटाळ करताना दिसून येत आहेत. नेमकं उत्तर देत नाहीयेत. याचा अर्थ त्यांच्याही मनामध्ये युती होऊ शकते असे विचार सुरू आहेत का, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. पाऊस आल्यावर आपण ठरवू छत्री घ्यायची की रेनकोट घालायचं, हे सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं आहे. मात्र या ठिकाणी पावसाविषयी प्रश्न विचारण्यात आलेला नव्हता. प्रश्न होता तो म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबतच्या युतीचा आणि त्याच्यावर सुप्रिया सुळेंनी पावसावरचं उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या मनात नेमकं काय, हा सवाल उपस्थित होतोय आणि यावर प्रतिक्रिया